आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। नारळ फोडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात। महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई, निशाणी, सिलेंडर यांच्या प्रचाराला आज रांजणगाव शेणपुंजी येथील श्री संत सावतामाळी मंदिर व हनुमान मंदिर परिसरात नारळ फोडून विधिवत सुरुवात करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्योती पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला। आगामी निवडणुकीत विकास, सामाजिक न्याय व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रचार कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराचा प्रारंभ झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळाला। मनोहर गवई साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, आज आप नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली, काय सांगणार? मी ह्या रांजणगाव शेणपुंजी आणि पंचक्रोशीमध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे आणि जिल्हा परिषद निवडणूक लढल्यामुळे वंचित बहुजन महाविकास आघाडी यांच्या संदर्भामध्ये यांचं म्हणजे मला मान ठेवून मी तुम्हाला 2 शब्द बोलतो। कारण या ठिकाणी ज्यावेळेस मी रांजणगाव शेणपुंजीचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी या माता मंदिरामध्ये आणि आपल्या सावता महाराज मंदिरामध्ये आम्ही दररोज येतो, कधी कधी येत राहतो आणि इथं मोठे मोठे प्रोग्राम चालू राहतात। या संदर्भात मी येतो आणि आता सार्वत्रिक निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये 7 तारखेला 7:30 मतदान चालू होणार आहे आणि 5:30 वाजेपर्यंत बंद होणार आहे। या संदर्भात मी हे सांगतो की आता ह्या गावाचा विकास करायचा आहे आणि आमच्या सोबत ज्योतिताई पंडित ह्या पण निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि या संदर्भामध्ये आम्हाला असं वाटतं की रांजणगाव शेणपुंजीमध्ये आणि अनेक म्हणजे कमळापूर, जोगेश्वरी या ठिकाणी आम्हाला भरघोस मतांनी निवडून देतात मला। परंतु या संदर्भामध्ये दर्शन घेऊन सावता महाराज मंदिर आणि हनुमान मंदिर या ठिकाणी मी दर्शन घेऊन आता पुढील वाटचाल करत आहे आणि या गावाचा विकास सुद्धा करणार आहे। तसेच आता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे रांजणगावला संपूर्ण कामगाराचा वेळ आहे। कामगारांसाठी आपण काय करू शकता? ही रांजणगाव शेणपुंजी आणि आपण म्हणतो वाळूज MIDC एरिया हा एक खूप मोठा आहे आणि या संदर्भामध्ये कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि या कामगार वर्गाला कोणीच मदत करत नाही। परंतु त्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे आम्ही 2012 ते 2017 पर्यंत निवडणूक लढत होतो, त्यावेळेस आम्ही जिंकून आलो होतो आणि ज्या वेळेस आम्ही ज्या गावाचा विकास केला आणि बऱ्याच कामगार बंधूंचे आमच्याकडं म्हणजे सही शिक्के घेऊन येत होत्या, तर सही शिक्के आम्ही फुकटात देऊन जात होतो। यामुळे आम्हाला कामगार वर्ग खूप आवडतो आणि कामगाराची सेवा मी करतो जास्त। गाव मोठ्या प्रमाणात असल्या या ठिकाणी पोलीस स्टेशनसाठी परमिशन काढणार का? या संदर्भात मी सांगतो की हे MIDC एरिया खूप मोठा आहे आणि 2 लाखाच्या पुढे पब्लिक आहे। या ठिकाणी काय होतं, कधी कधी संध्याकाळी किंवा दुपारी ही लोक दारू प्यायला कुठेतरी बसतात आणि दारू पिल्यानंतर ज्या महिला कामगार म्हणजे कंपन्या जातात आणि त्या कंपन्यातून येताना थोडासा त्यांचा एक दुष्परिणाम होतो आणि छोटे छोटे मुलं बाळ त्यांना शाळेत जावं लागतं। या शाळेचा संदर्भ सुद्धा मी मिटून देऊ शकतो आणि कामगाराचा प्रश्न मिटून देऊ शकतो। प्रचार मोठ्या प्रतिसाद भेटतो आपल्याला, या संदर्भात काय सांगा? तर बघा, आपण आहे ना आमच्या महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहे। मी फक्त जनतेला इतकं आवाहन करतो की 7 तारखेला येणाऱ्या 7 तारखेला सगळ्या जनतेनं आम्हाला एक वेळेस संधी द्यावा। आतापर्यंत तुम्ही फक्त BJPला संधी दिली। 20 वर्ष आमदार असून आमच्या विभागात 20 वर्ष आमदार असून इथं काही विकास झालेला नाही। यांचा फक्त प्रचार खोटा आणि खोटा चालू आहे। त्यांचे बगल बच्चे बी खोटच बोलताय। त्याच्यामुळे जनतेनं संधी द्यावा महाविकास आघाडीला। आमचे 3 उमेदवार आहे, एक काँग्रेसचे उमेदवार आहे ज्योतिबाई पंडित, त्याच्यानंतर आमचे गॅस सिलेंडर एक आहे मनोहर गवई साहेब जिल्हा परिषद। मला फक्त जनतेला इतके आव्हान आहे की पाठीमागच्या वेळेस बी जिल्हा परिषदला इथं BJPचं उमेदवार होते, त्यांना 20 वर्षात इथं काही करेल नाही जनतासाठी। काही कामगार वर्ग आहे, यांना आमदार असून इथं काही केलं नाहीये, भूमिपुत्राला प्राधान्य दिलं नाहीये। त्यामुळे मला जनतेला इतकंच म्हणणं आहे की आम्हाला एक वेळेस संधी द्या, आमचे 3 उमेदवार बहुमताने विजय करून द्या। आम्ही 100% या जनतेच्या पूर्ण समस्या मार्ग लावू, इतकंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवार ज्योतिताई पंडित, काय सांगा? मी ज्योतिताई गौतम पंडित महाविकास आघाडीकडून उमेदवारी लढवत आहे। माझ्यासोबत एक अनुभवी व्यक्तिमत्व असलेले उमेदवार मनोहर गवई
सोबत जिल्हा परिषदला लढत आहे आणि मी पंचायत समिती गण क्रमांक 75 मधून लढवत आहे. तर मला फक्त एवढंच म्हणायचं की सर्व माता भगिनींना, पुरुषांना, महिलांना, सगळ्यांना एवढंच सांगायची विनंती आहे की आम्ही जे काही प्रयत्न करतोय, गरीब उमेदवार असल्या कारणाने आम्ही जेवढे आमच्याकडून प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही करत आहेत. पण सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. एवढ्या वेळेस आम्हाला गरीब उमेदवाराला चान्स द्या. आम्ही गावाचा विकास करू. 100% खात्रीनं तुम्हाला शब्द देऊ की आम्ही विकास करू. आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही 100% विकास करू. आपण जसे निवडून आलात तर पहिल्या ह्याच्यात कोणते मुद्दे हातात घेणार? पहिल्या याच्यात मध्ये पाण्याचा विषय, आरोग्याचा विषय आहे, पाण्याचा विषय मार्गी लावू. आरोग्याचा, लाईटीचा विषय आहे, रस्ते आहेत. आज इतक्या रस्त्याची बेकार कंडिशन आहे. आम्ही फिरतोय त्या रस्त्यानं, बघत आहे की काय परिस्थिती आहे ती. तर तो सर्वात आधी रस्त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि घरोघरी आरोग्य कसं चांगल्या पद्धतीने जाईल पोहोचती करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपली निशाणी? आमची निशाणी पंजा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर गवई गॅस सिलेंडर आणि माझी काँग्रेस पक्षाची उमेदवारी पंजा. काय सांगणार मॅडम? आज गवई साहेब मागाई जिल्हा परिषद लढले व आताही जिल्हा परिषद रिंगणात आहेत, काय सांगणार आपण? वंचित महाविकास आघाडीकडून गवई साहेब उभे आहेत. महाविकास आघाडीची युती आहे, उद्धव सेने सोबत युती आहे आणि तसंच काँग्रेस पक्ष यांच्या सोबत सुद्धा युती आहे. या तिन्हीच्या युतीमुळे नक्कीच आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील आणि विजयी झाल्याच्या नंतर नक्कीच गावाचा विकास करतील. आणि याच्या अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहे आणि त्यांनी भरपूर समाजासाठी कार्य केलेलं आहे. जिल्हा परिषदची शाळा आणलेली आहे, रोड रस्ते केलेले आहे, एक लहरा नांदड्याला उपआरोग्य केंद्र बांधलेलं आहे, गोरगरिबाच्या भरपूर समस्या त्यांनी मिटवलेल्या आहेत. म्हणून मी यापुढे सर्व जनतेला सांगते की आमचे हे दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून देतील आणि विजयी करतील. साहेब काय सांगणार? आज पंचायत समिती जिल्हा परिषदसाठी आपण श्री संत सावता माळी मंदिरात अर्थात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे, काय सांगणार? आताचा जो कल आहे हा प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आहे आणि प्रस्थापितांना मला तरी असं वाटतं की 85 पासून तर आज 2026 पर्यंत केवळ फक्त समाजामध्ये झगडे लावायचे कामं केले आहेत. एक साधं उदाहरण मी असं देतो की 1990 मध्ये ज्यावेळेस मंडल कमिशन लागू झालं व्हीपी सिंग सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेस ओबीसीला आरक्षण भेटलं. त्याच आरक्षणाच्या विरोधात बीजेपीनं सगळ्या भारतामध्ये रान उठवलं त्या विरोधामध्ये. आणि आजही त्या मंडल कमिशनची जी अंमलबजावणी केंद्राने केली आणि त्याला ते आज डावलण्याचं काम करते. ओबीसीचं आरक्षण घटनेतून बाजूला करण्याचं काम त्यांचं चालू आहे. मला सरळ सरळ वाटतं की बीजेपी संविधानाच्या विरोधात आहे, त्यामुळं लोकांचा रोष त्याच्या विरोधात आहे. त्याकरता आमची महायुती ही प्रचंड मताने विजय होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. तसेच आता मनोहर गवई साहेब आपल्या पक्षात आत्ताच आलेले आहेत, त्यांना काय पाहून आपण उमेदवारी दिली? ते बाकी ठिकाणी मला तरी असं वाटतं ही लोकशाही आहे, कुठं जाव कुठं राव हे प्रश्न नाही, पण शेवटी त्यांनी बाळासाहेबांचे विचार अंगीकृत उठले आणि त्यांना कुठं काहीतरी कळलं असेल की ह्या मार्गाने गेलो तर काहीतरी समाजाचं काम करता येईल, असं एक मला म्हणायचं. आपल्या सोबत आहे गमकेती सर, काय सांगाल? कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रचार सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराचा सिंधुदुर्ग पोहोचलेला आहे. आपल्या चॅनलचं मी प्रथमतः स्वागत करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून रांजणगाव शेणकुंजी जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती गणाच्या आणि जोगेश्वरी पंचायत समिती गणाच्या जे उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे, जिल्हा परिषद साठी ॲडव्होकेट मनोहरजी गवई आणि रांजणगाव पंचायत समितीसाठी ज्योतिताई पंडित आणि जोगेश्वरी गणामधून साबळेताई ह्या थोरातताई ह्या निवडणूक लढवत आहे. आपल्या चॅनलच्या ह्या माध्यमातून मी आम जनतेला आश्वासित करू इच्छितो का ही निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि प्राथमिक दृष्ट्या गावाच्या विकासाच्या अनुषंगाची ही निवडणूक आहे. गाव या ठिकाणी पंचायत राज जेव्हा स्थापन झालं त्या पंचायत राजच्या माध्यमातून गावाचा विकास हा गावाच्या प्रतिनिधीने करायचा असतो, परंतु गेल्या 10 ते म्हणजे 2014 पासून या महाराष्ट्रामध्ये जसं बीजेपीचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं तेव्हापासून
जे काय सर्वसामान्यांच्या योजना आहे, रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, ह्या ज्या योजना आहे, शिक्षण, आरोग्य, ह्या ज्या योजना आहे, या योजनेचा ह्या सरकारने पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या लोकांना निवडणूक आली का आश्वासनं द्यायचे, मोठमोठाले आश्वासनं द्यायचे आणि निवडणूक झाली का 5 वर्ष आपले घर भरायचे आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसायचं. हे काम या ठिकाणच्या बीजेपीच्या सरकारनं, या ठिकाणच्या शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवारचे जे राष्ट्रवादी काँग्रेसची जी घड्याळ आहे यांनी सातत्याने केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जाज्वल्य असं प्रदर्शन आणि जनतेचा न्याय हक्कासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार केलेला आहे. याच्या बरोबरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी यांच्या पक्षाच्या आमच्या या ठिकाणी ज्योतिताई पंडित या ठिकाणी आहे. हा जो समूह आहे महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण याच्यात आहे आणि एक मोठी ताकद, जनतेचा आवाज आता ह्या आपला जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानातून आता जनतेनं दाखवावं. आपल्या विकासाचं धोरण जनतेनं या प्रतिनिधीवर विश्वास ठेवून सभागृहात पाठावं असं मी आवाहन करतो. एवढं मी बोलतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.